हटा करता ज्या वेळेला गेले, सांगितलं नामा जी, जी शब्द वापरला. मला वाटते 5 लाख रुपये तोळा पण हा जी शब्द भेटायचा नाही माऊली, नाही भेटायचा. सुनाईनं जरा जरा लाजलं पाहिजे, त्याच्या जीवेला वेल्डिंग झाली पाहिजे. सासू सासऱ्याने कमिलेली संपत्ती तुपात बुडून खात्यात आणि त्याला नीट बोलत नाहीत. झोपीत भिताड अंगावर पडून यायच्या. माती मसनवाट्यात करायचं कामच नाही, घरालाच फुकून द्यावं लागेल. काय करायचं कीर्तन ऐकून हरिपाठ म्हणून तुळशीला येडे घालून घरच्याला नीट बोलत नाहीत, पुरात वाहून जातात. विठाला विठाला नामा जी, जी बाबा. मला वाटतं 1 महिन्यापूर्वी आपल्या गाडीत एक बापू पोरग बसत होतं. एक मुलगा गाडीत बसायचा. माझी चप्पल मंडपाच्या बाहेर सोड्यावर माऊली ते गाडीत नेऊन चप्पल ठेवायचं आणि कीर्तन आटपल्यावर मंडपाच्या जवळ चप्पल घेऊन येतो. इतकी सोय करीत होतो. पण 15 दिवसाच्या नंतर कळालं हे माईला नीट बोलत नाही. म्हणलं हे आरामखोर आपली गाडी पुलात घालीन. म्हणलं भडव्या तू गाडीच्या खाली उतर, तू माईला नीट बोलत नाही ना आमच्या चपला उचल, तू ह्या पापानं गिरगावकर जळण हरामखोरा उतर तू गाडीतून उतर. काय नाही, देवदेव करणारे नालायक असतात काही काही. जे माय बापाला नीट बोलत नाहीत ते भडवे परमार्थात जरी आले तर परमार्थ पण वरी जात नाही, ते हरामखोर परमार्थाला खाली घालतात. विठाला हर देवदेव करतात म्हणजे चांगली गोष्ट आहे का? मी 20 वर्षापासून कीर्तन करतोय. कीर्तनाला माणसं बैलगाड्या आणत होते, कीर्तनात साधूचं चरित्र सांगितल्यावर रडत होते आणि जाताना कंसाचं बाटू कुपटून नेत होते. यायच्यापेक्षा तमाशा पाहणारे चांगले. यायला कोण्या नरकात टाकावं, देवाला सुद्धा सुधारणार नाही, यायच्यासाठी स्वतंत्र नरक करावं लागेल. विठाला ए नामा जी बाबा. काय आदर असेल हो जी शब्दात. वडिलांना जी शब्द, बहाला जी शब्द, जी बाबाजी. नामा आज मला गडबड आहे, आज तू नैवेद्य घेऊन जा. ऋण सांगतोय, ऋण ऋण ऋण. आणि मग मनोनी नाचे मागे मागे ऋण सांगतोय. पहिला ऋण ऐका. सोन्याच्या पलंग त्यागला, भजन नाही. सामान्य कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. काय वाटत असेल त्या विटेवरच्या मालकाला, माझ्या भजनासाठी सोन्याच्या पलंगाचा त्याग. नामदेवराय नैवेद्य घेऊन मंदिरात गेले. वडिलांनी सांगितलेलं काम होतं. मंदिरात नैवेद्य गेला, नैवेद्य उघडा केला, तुळशीचं पान ठेवलं, तुकडा मोडला, पाणी फिरवलं. आपानो भयस्थितेषु अन्नपूर्णास्ततेवच मुद्यभ्यसस्विदायाः यत्क्रियान सर्वेषुतः उदरं पोक्षहितार्थायं जठरानलो तृप्तावसायं भोक्तव्या यज्जायते न क्रिया. श्लोक पटला. जेव्हा प्रभू भगवान म्हणतात नामा अरे मला भूक नाही. नामदेवराय सांगतात देवा मी आंघोळ केली मी आंघोळ नाही मी वोंगळ केली रे आंघोळ. फार लांबलंच का अभंग आहे, खूप कडव्याचा अभंग आहे. नाही मी वोंगळ केली म्यांघोळ. देवा मी स्नान करून आले, मी ओंगळ नाही, मी पारसा नाही रे. तुला का जेव्हा वाटत नाही? भक्तीची ताकद सांगू सज्जन. ऋणाची पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा नाम्यास वे. विटेवरून उडी टाकली, मांडी घातली आणि नामदेवराय जे सोबत जेवत होते. काय भक्तीचं टोक असेल. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवू लागली विटेवरची मूर्ती. काय भक्तीचं टोक असेल. त्या अभंगात काही कडवे असे आहेत ज्याच्या अंतकरणात वारकरी संप्रदायाची रग आहे. अशा माणसांनी अभंगातले कडवे वाचित असताना एकांतात त्याचं अंतकरण द्रवेल. इतके सुंदर कडवे आहेत. देवा मी तुझ्या पायावर रक्ताचा सडा करीन रे प्रभू. तो का जेवत नाहीत आमच्या हाताने? काय निष्ठा असेल या लोकांची. हे कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. त्या घरातला प्रत्येक जण त्या निष्ठेतला होता. त्या निष्ठेतला एके दिवशी दिवाळीचा सण आला. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय.
आईसाहेब नामदेवाला म्हणतात, नामा दीपावलीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या इथं विटेवरचा मालक आंघोळी करता येईल का रे? नामदेवरानं सांगितलं, आईसाहेब रोज देवाला नित्य उपचार असतात. आज तर दीपावलीचा सण आहे, धनत्रयोदशी 5 दिवसाचा सण आहे. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, अमावस्या, लक्ष्मी, धनत कुबेर पूजन, बलिप्रतिपदा, पाडवा, यमद्वितीया, भाऊबीज, ह्या 5 दिवसात मंदिरात फार मोठा उत्सव असतो. गाई अशा उत्सवात आपल्याकडे कसं बोलवायचं? नामा फार दिवसाची इच्छा आहे रे. देवानं पहिल्या दिवशी आपल्याकडे आंघोळी करता यावा. वरून सांगतोय, ऋण. नामदेवरायनं आईला विचारलं, आई मला जसं कळतंय तसं आपल्या घरात उठणं नाही ग. आणि देवाला केशर कस्तुरीचं उट्ट लावते. वेदाम घोष पुनितायाम पंचगव्या स्थित मंत्रोजाल सर्वा स्थिता भय व्याप्तिना सर्वस्थितो हिर्याति संगा कंचनम हेम भुवनाति सर्वायाम आपांपति निर्भयो सरिताति वोगायम यत स्नानोदक शुद्धो भव सर्वस्थितेषु यत पुनितायाम भोगाचारयो. माय एवढा मोठा भोग असतो ग. आणि एवढं सोडून आपल्याकडे साधं उठणं सुद्धा नाही. ऋण सांगतोय, ऋण. गोणाबाईनं सांगितलं, नामा 5 दिवस एका श्रीमंताचा दसरा काढलाय. 5 दिवस एका श्रीमंत घराचा दसरा काढा आणि त्या दसऱ्याच्या बदल्यात निठोवर तिळ मागितलेत रे. निठोवर तिळ मागितलेत. त्या श्रीमंत बाईनं तिळ देऊन टाकले होते. तिळ. नामदेवराय म्हणतात, ठीक आहे आई, निदान उठणं तरी आपल्याकडे बोलण्याचा प्रयत्न करतोय. मंदिरात गेले. साक्षी गणपती आहे पांडुरंगाच्या मंदिरात. नामदेवरायच्या पायरीपासून वरी जाताना डाव्या हाताला साक्षी गणपती आणि उजव्या हाताला महाराष्ट्रातल्या निष्ठावंत वारकऱ्याची समाधी आहे. त्या वारकऱ्याचं नाव आहे जळोजी मळोजी नावाचे सुतार होते, पांचाळ होते. ते पांडुरंगाचा बरमाटी सागाचा मंडप जो बांधला तो त्यांनीच. तो महिन्याचे वारकरी होते, निष्ठावंत वारकरी. संप्रदाय निष्ठावंत लोकांवर चाललाय, भांगाऱ्यावर नाही. विठाला विठाला. परवाला आमचा एक मित्र भेटला. ते म्हणला, मी लय सुंदर कीर्तन करतो. म्हणलं, कीर्तनात धोतर नेसतून घरी गेल्या मलंग भाईवानी कपडे घालतू. तुला येम इतका हानीन भडव्या, इंच भर जागा ठोणार नाही तू लाल करायची. विठाला राजे हो, नाटकात नाटक चलत नाही तर परमार्थात नाटक कसं? नाही खोटा या संप्रदायात येथे नाही खोटा चालत परिहार. जानसी अंतर पांडुरंगा. देखावेल किंमत नाही. सोंगे छंद काही देव गोडायचे नाही. देव गोडायचे नाही. देव गोडायचे नाही. सोंगे छंद देव गोडायचे नाही. देव गोडायचे नाही. सोंगे छंदे काही देव जोडे आईशे नाही. या संप्रदायात सोंगानं, नाटकानं, देखाव्यानं देव प्राप्त होत नाही. या संप्रदायात निष्ठा लागते. निष्ठा. निष्ठा निष्ठीवाले तर लय नदीला लोळायलेत. विठाला माऊली विद्वत्तेला किंमत नाही. एखादा म्हणत असेल मला पक्वात चांगला वाजता येतो, तर या भारतातले 2 मुसलमान विदेशात गाजले पक्वाद वाजवायला. असं काही नसतं. कलेवर आपण गाता येत असेल, त्यानं जर साधू होत असेल तर तमाशातल्या लोकांना कुठं कमी स्वर येत. मला तर वाटतं आपल्याला अजून ऑस्कर पुरस्कार आपल्या वारकऱ्याला अजून कोणालाच भेटला नाही. ते फिल्मी सृष्टीतल्या गुलजार नावाचा गायक होता मुसलमानाचा. त्याला ऑस्कर पुरस्कार हा विदेशातला भेटत असतो. मग विदेशातला ऑस्कर पुरस्कार भेटला तो वारकरी होऊ शकतो का? नाही नाही नाही. या संप्रदायात सोंग नाही चालत. या संप्रदायात निष्ठा पाहिजे. निष्ठा. निष्ठा. मला फार गाता येतो. सोंगळ्या तू वागतो का नीट? विठाला विठाला. काय सांगत होतो? नामदेवराय साक्षी गणपतीपाशी उभे राहिले. उजव्या हाताला, आता त्यावेळेला ती समाधी नव्हती, समाधी आत्ता झाली. उजव्या हाताला आत्ता समाधी, त्यावेळेला नव्हती. गणपती बाप्पाच्या जवळ उभे आहेत.
आणि नामदेवरायाच्या सानिध्यात विटेवरच्या मालकाचा काकडा ऐकायला काशीतले मालक असायचे महाराजजी. काशीतले मालक उजव्या हाताला नामदेवरायाला जागा होती, उजव्या हाताला. याचं कारण सांगू का? वारकरी संप्रदायात फेटा बांधून कंबर बांधून उभं राहून कीर्तन करण्याची प्रथा ही नामदेवरायाने सुरू केली. आणि या परंपरेला शिक्कामोर्तब काशीतल्या मालकांनी केलंय. काशीतल्या मालकांची परंपरा आहे. हे का जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव भगवान शिवशंकर वारकऱ्यातले शिरोमणी. तिथून अहो संप्रदाय तिथून भजनच माऊली तिथून सुरू झालं. कोण भजन केलंय? भजन करी भजनही तिथूनच सुरू झालं. नारद तुंबर सांब गायन करी. भजनी परंपरा शंकरांची, वारी सुद्धा ही परंपरा शिवजींनी सुरू केली. भगवान शिवशंकरांनीच वारी सुरू केली. एक जण म्हणला आम्ही 20 वर्षापासून वारी करतो. मग हाण तू का आम्हाला? अरे तू 20 वर्षापासून जातो सुंबळ्या. विश्व निर्माण झालं विटेवरचा मालक जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि त्यावेळेस पासून काशीतल्या मालकानं वारी सुरू केली. तू तिळभर करायला आणि इळभर सांगायला लोक दळी तू का सुंबळ्या? विठाला विठाला. भगवान शिवजीच्या सानिध्यातली जागा रिकामी होती. विटेवरच्या मालकाने खुणवलं, प्रभू नामदेव मागे येत. उठले प्रभू. नामा चला. रोन सांगतोय, नाच नाही, दोन्ही सांगतोय. भगवान शिवजी स्वतःहून साक्षी गणपतीच्या जवळ गेले आणि नामदेवरायाच्या दंडाला धरून काकड्यात आणलंय. नामात चला ना. काय येत नाहीत? प्रभू जीवनात आईनं एकच काम सांगितलंय. काय काम आहे? आज मालकाला आंघोळीला घरी न्यायचे. शिवजीनं सांगितलं, नामा ही अशक्य गोष्ट आहे रे राजा. कसं शक्य? आज धनत्रयोदशी आहे आणि या परमपावन पर्वावर विटेवरच्या मालकानं मंदिरात एवढी लाखो वारकरी जमलेली आहेत. हा सोहळा सोडून एकट्या तुझ्या घरी येणं कसं शक्य आहे? गोष्ट अशक्य आहे प्रभू. पण आईनं शब्द टाकलाय. आतापर्यंत काही मागितलं नाही होते आईनं, काही नाही मागितलं. याच्याकरता तो शब्द खोटा होतोय, माझ्याच्यानं पूर्ण होत नाही. म्हणून मला नकोसं वाटतंय, दूर राहा वाटायला. आज काशीतल्या मालकाने सांगितलं, मी प्रयत्न करतो. नामदेवरायाने सांगितलं, मालक जर प्रभू येत असतील तर मी काकड्याला तिथं बसतो, नाही तर विघ्नहर बाप्पा गणेशाच्या पायाच्या बसून मी काकडा ऐकतो. वरच्याला करमत नामदेवराय नसल्यावर. शिवजींना विचारलं, प्रभू काय झालं? काही नाही म्हणे. प्रभू नामदेवरायाची इच्छा आहे, तुम्ही आज स्नानाकरता गोडाबाईनं पाणी तापवलंय, तुम्हाला यावं लागतंय. विटेवरच्या मालकानं सांगितलं, एवढा मोठा भक्तांचा सोहळा सोडून मी तिकडे येऊ कसा? हे शक्य नाही. नका जाऊ प्रभू, नामदेवराय इकडे येणार नाहीत, येणार नाहीत. विटेवरच्या मालकाच्या डोळ्याला पाणी आलंय नामदेवरायाच्या विरह करता. आणि विटेवरचे मालक रडत असताना एकादश नयन पाझरती. शिवजीला 11 डोळे आहेत. ज्या वेळेला शिवजीला मुख 5 आहेत त्यावेळेला डोळे 11 आहेत. आणि ज्या वेळेला शिवजीला 1 डोळे आहेत, 1 मुख आहे, त्यावेळेला डोळे 3 आहेत. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे, कुलभूषणा निजबा नारायणा बाळा जो जो रे, योगी आलासे विश्रामा निजबा नारायणा बाळा जो जो रे. एक पाळणा गायला संतोष शिरोमणी नामदेवराय. असे पाळणे म्हणी जा. ते वाळवंटात पाळणी की ते त्या पाळण्याची पुस्तकं घ्यायला यायची उडी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खात या केळ, आणि तिसऱ्या दिवशी फेकला गुलाल जुबाळा जुरे. वाहून जाशी नाशे पाळणे म्हणल्यावर काही म्हणतात. काही बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले. उलथी नाही वाचीस का?
कोण म्हणलं तुला असं? बायकांनी भजन करायचं पण गाथ्यातलं करायचं, मालिकेतलं म्हणायचं. आणि पुन्हा एक नियम सांगतो, तुम्ही तुमच्यात करायचं. विठाला विठाला एकादश नयन पाझरती. डोळे रडू लागले. विटेवरच्या मालकाने विचारलं, प्रभू तुम्ही का रडतात? तर भगवान शिवशंकराचा कंठ दाटून आला. विटेवरच्या मालकाला बिठी मारली. प्रभू, या संप्रदायाची धुरा ज्याच्या हातात दिली, धुरा सांभाळणारा इतका निष्ठावंत वारकरी नामदेव आहेत. त्याच्या कर्तव्याचा बोज माझ्या डोक्यावर आहे. माझ्या डोक्यावरच्या गंगेचं वजन कमी आहे, इतकं नामदेवरायाच्या भक्तीचं वजन माझ्या डोक्यावर आहे. आणि नामदेवराय माझ्या बाजूला राहिले की मला करमत नाही. हे काशीतले मालकांचे उद्गार आहेत. आणि विटेवरच्या मालकानं सांगितलं, प्रभू शिवजी, सबदेवों के बाबा भगवान शिवजी, नामदेवरायाने केलेल्या भक्तीचं कर्ज तुमच्या डोक्यावर गंगेपेक्षा वजन शिल्लक तुम्हाला वाटतंय. याच्या पलीकडचं सांगू का शिवजी? नामदेवराय जवळून गेले की अंतकरण शरीरातलं बाजूला गेल्यासारखं वाटतंय. हे विटेवरच्या मालकांचे शब्द आहेत. काय कर्ज असेल या भक्तीचं. आणि विटेवरचे मालक तात्काळ उतरले. शिवजीला सांगितलं, नामा आपल्यापासून दूर जाणं हे चुकीचं आहे. आपल्याला काही किंमत नाही, याचं कर्ज आहे आपल्या डोक्यावर. मी जातो आंघोळी करता. नामदेवरायला जवळ बोलवलं. एक ऋण आहे, ऋण ऋण ऋण. आता म्हणून नाचे मागे मागे बघा. मालक जवळ आले. जवळ आल्याच्या नंतर नामदेवराला सांगितलं, नामदेव आंघोळीची अवस्था, पाणी गरम आहे. छान, वा. अंगाला उठणं. ऐका न प्रभू, माझ्या आईनं जे उठणं केलंय ते तुम्हाला आयुष्यभर तितकं सुगंधी उठणं भेटणार नाही. कारण तुमच्यापाशी जे उठण्याचे सुगंधी द्रव्य देणारी माणसं ही पैशावाली येतं. आणि सगळ्या पैशावाल्यांचा पैसा कष्टाचा असतो असं काय नसते, काय विषय नसते. एका माणसाची देशीची 14 दुकानं त्याच्या बापाच्या 13वीला मला नेलं. देशीचे 14 दुकानं, देशीचे. आणि त्याच्या बापाच्या 13वीला मग कीर्तन. मी एकदा 4 पोरायचं नाव घेतलं. ते मधला कीर्तन घेणारा तुम्ही नाही बरं, मधला कीर्तन घेणारा म्हणला तुम्ही, जास्त त्याचं नावच नाही घेतलं. मी म्हणलं याच्या दुकानामुळं महाराष्ट्रातल्या कोटी बाया विधवा झाल्या, याच्या दुकानावरली दारू पेल्यामुळं. आणि मी जर कीर्तनात याचं जास्त नाव घेतलं तर मी मरण, मी विदूर होईल. त्याच्यामुळे मी याला कशाला चोंभाळू या नालायकाला. लावित आसन बुक्का तितक्या पुरतं 2-4 बाऱ्या नाव घेतलं. इतक्या बाऱ्या कुठं चोंभाळायचं? नालायकाला जास्त चोंभाळणं ब्राह्मण कापल्याचं पाप लागतंय. ऐका पंडित जन तुमचे वंदितो चरणा. 2 यजमान हे सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं. याच्यावरच जर अर्धा घंटा बोललं तर मला देवाला कोणाला कट टाकाव, देवाला पण कळायचं नाही. यजमानांची स्तुती करणं, नाव घेणं 1-2 वेळेस ठीक आहे. कोरक त्याला दळायचं का? ऐका पंडित जन वंदितो चरण, नका करू नर स्तुती, माझी परिसावी विनंती. नैवम गिरगावकर लिखितम. हे गिरगावकरांनी लिहिलंय का? इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. त्या विठ्ठला वाचून निंदाथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊन. हे का नशा पेणाऱ्याने थोडीच लिहिलेले अधिकाऱ्यांचं वाक्य आहे ना, मर्यादित. माझं मत आहे, चहाला चव येण्यापुरती पत्ती टाकावा. डबा भरलेला होता म्हणून तिनं अर्धा किलो पत्ती टाकली. चहा एका वंगणे कळत न गेलं. मर्यादा आहे, मात्रा असली पाहिजे. जेवताना लोणचं किती असा? वरण टाकलं चमचा भरून, लोणचं वाढलं दुरडीभर. पाहुणे जातानाच नाक पुशीत गेले, त्याच्या वासानच सर्दी झाली. मर्यादा. एका बाईकडे 5 क्विंटल सोनं आहे, मंगळसूत्र किती वजनाचं घालावं? हाय तुझ्या नवऱ्याकडे 5 क्विंटल सोनं, पण जरा हिशोबात राह ना. तिनं भोगीच्या दिवशी 2.5 किलोचं मंगळसूत्र घातलं, वजनच सक्रातीच्या दिवशी मेली. अख्ख्या गावाची सक्रात मातीत घातली. इतका नालायकपणा नसायला पाहिजे. विठाला विठाला. एका माणसाकडे लहानपणी पैसे नव्हते, मोठं झाल्यावर पैसे आले. पण लहानपणी पॅन्ट घालीत होता आणि मग धोतर घालीत होता. पैसे आल्यावर मला इन करायची.
कुत्रे डसले ना त्याला, कारण कुत्र्याला माहित असतो धोत्रावर इन करायला म्हणजे ह्या तीन आलाय की आपण याला चाव. विठाला विठाला नामदेवा उठणं आहे तुमच्याकडे. नामदेवरायने सांगितलं, देवा तुमच्याकडे जे सुगंधी उठणं आहे का, याच्यात जो सुगंध आहे का, हा वाखाणण्या योग्यतेचा आहे. पण माझ्या आईनं जे उठणं केलंय या सुगंधाचं वजन किंवा वर्णन करण्याची विधात्याला ताकद नाही. कारण सुदाम कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेले तिळ येतं आणि कष्टाच्या दामातून उत्पन्न झालेल्या तिळाचा सुगंध मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नसतंय. विटेवरचे मालक म्हणले येतो, पण नामदेवराला सांगितलं नामा म्हणून नाचे, हा म्हणून नाचे. किती खाली येतो पा भक्तीचं टोक काय केल्याच्या नंतर, किती खाली येतो. नामदेवरायाला सांगितलं, नामा मी तिकडे आल्याच्या नंतर बाकीच्यांची काय परिस्थिती होईल रे, मी जर मंदिरात नसेल तर. नामदेवराय म्हणले, देवा ते पण अवघडच हो, सणाच्या दिवशी किती लोक आले. थोडा कडक आवाज वाढवा. सणाच्या दिवशी अवघडच आहे. पण विटेवरच्या मालकानं सांगितलं, नामा गोणाई साहेबाचा शब्द खोटा हो द्यायचा नाही. तुला काम सांगितले नामा, मी आंघोळीला तुझ्या घरी जातो, पण माझ्या जागेवर तुला थांबावं लागेल. आमदाराला पोरग झालं माऊली, होत असते पोरग वगैरे थोडीच होत असते. आमदाराला पोरग झालं, आमदाराला. आणि पोरग 22 वर्षाचं झालं. तर फॉर्म भरताना पोरानं बापाची कॉलर धरली, मला आमदार व्हायचंय. आणि बाप म्हणला, मी मरूस तर तुला हो देत नाही, आमदार मला व्हायचंय. सामान्य गोष्ट नाही माऊली, बाप पोराला पद देत नाही. बाप बाप पोरग कोणामुळे झालंय, बापा चिमणे महाराज. देतो का बाप पोराला पद? बाप पोराला पद देत नाही. भारतात कितीतरी घराने ऐकायला भेटेल तुम्हाला. बाप पोराच्या हातात चाव्या देत नाही. नोटा कळणच त्याला. इच्छीला 10ची म्हणायले, 100चीला 20ची म्हणायले. हो, झोपताना किली इकून टोचायली, किलीनं खाऊन झालं. करजुड्याला किली बांधली होती, ती घासू घासू किलीनं खाऊन झाले त्याच्या कमराला, तरी टपरक्याच कारभार देईन पोराला. ते का महाराजाला थोडाच द्यायचा होता. बाप देईन, बाप 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 पोराकडे. हो, कळकट काळा मुचूक संदक. पहिले काळे संदक होते, त्याला खपक्या 1.5 किलोचं कुलूप, गळ्यात करजुडा आणि त्याला काळी मुचूक चाबी, आणि ती चाबी गळ्यात अडकिलेली. आणि काही नाही त्या संदकात, जुने पिस. म्हातारी भीतीला टेकल्या सुनानं चाबी काढून घेतली आणि तिला फुकायला गाडग काढायच्या निमित्तानं माग गेली आणि संदूक उघडा तर पिस घऱ्यावरच फाटले. ते लई दिवसापासून संदकात होते ना, उकडले कीच फाटले, उकडले कीच फाटून गेले पिस संदकात. तरी पण या टपऱ्या म्हातारीनं चाबी दिली नाही. कोणाला? सुनाला. बळच आली का सून वरून थोडीच पडली. हिला पोट्ट झाल्यामुळे ती आली ना. मला सांगायचंय की रक्ताच्या नात्यातल्याला पद देऊ शकत नाहीत. विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा पाप म्हणतात. एक सोपी व्याख्या सांगू का? गिरगावचा बाळू, बसलेले सगळे, उभे सगळे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचे ज्याच्या हातात आहे त्याला विटेवरचा बाप म्हणतात. माऊली सामान्य ताकद आहे. वृक्षाचे पान आले ज्याची सत्ता, राहिली हंता मग कोठे. तुम्ही मला पाहता आणि मी तुम्हाला पाहतो. तुम्ही मी बोललेलं ऐकता आणि तुम्ही ऐकत असताना काय प्रतिक्रिया देता हे मी पाहतो. ताकद कोणाची आहे? देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. किंवा साळुंकी मंजूळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाचे. तुझी या कृपेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आणि एवढ्या मोठ्या मालकाने स्वतःच पद देऊन टाकलं. तुझं ऐसा कोणी उदाराची राशी, तुझं ऐसा कोणी
मला पण वाटत नाही पद सोडून पोराला पद द्यावा. काय पुरावा गोड दिलाय बापू आज. तुझा आई साधनी उदाराचा दाता कधी बैसवले बापरत मंदिरात भक्ता दिले वरदा. वा 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 वा. आपुलेची पद देशी दासा स्वतःच पद नामदेवराला देऊन टाकलं. जाता जाता नियम सांगितले नामा. हे दह्यानं आंघोळ घालते, तुपानं आंघोळ घालते, दळलेली साखर असते, मध असते, पंचगव्य असते बरं का नामा. नामा फार मोठा लोण्याचा गोळा तोंडाला लावते बरं. हे खायचं नाही बरं लोणी. नामदेवा तुम्ही जर लोणी खाल्लं तर येईल कळण बर काय पुजारी यायला सगळ्याला. नाही खाणार प्रभू. नामदेवा मोठ्या श्रद्धेनं अंग चोळते. अंग चोरायचं नाही, इकडे तिकडे वागता आणि पुन्हा कळण यांना. हो नामदेवा 2 पाणी घालते. शीतोष्णकम उष्णोदकम म्हणजे गरम पाण्याने थंड पाण्याने स्नान घालतात. आह्वानं जतद्रो भवस्थित जज्ञिरे नदी पुन्हा यत्पुनिता सर्व भागीरथी सर्व जयोस्थिता गंडकी चर्मन्वती सर्वस्थितायां तृंगभद्रा भजायते गंगोदक सर्वस्थितायां आपांपति अनिरजायो सर्वास्थित पुनितो भयजायते ससर्गेण सपुनितायां स्नानं समर्पयामि. हे 27 वर्षापूर्वी डाटा झालतं मेमरी कार्डात. आता नाही म्हणत मी, पण 27 मी मोबाईल खास द्यायला मला देवानं म्हणून मी हे साधा वापरितो माऊली. हे कार्ड 250 जीबीचं आहे. तुमचं असून असून किती जीबीचं असणार आहे. आणि तुमच्या मोबाईलचं काय खरंय, चुकीचं बटन दाबल्यावर जे जाऊन ते बी लोकायला जाते. हा याच्यात घाण येत नाही कोणाला जात नाही. विठाला विठाला नामदेवा एरवी तुझ्या अंगावर कसं असेल ते रक्त असू दे, कारण नामदेवराला चांगलं धोत्र नव्हतं. सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी सुंबाचा करदोडा रक्ताची लंगोटी नामा वाळवंती कीर्तन करी. नामा अरे रोज सकाळी सोन्याचा करदोडा बांधतात. जी मालक पितांबरने शिनारीत बर का नामा. जी मालक जी मालक जी मालक. नामा मंत्रोच्चार होणारे बर का नामा. जी मालक सगळ्या गोष्टीची नियमधारणा सांगितली. आणि विटेवरच्या मालकांनी नामदेवरायला विटेवर बसून स्नाना करता गेले. नामदेवराय थोडा वेळ थांबले. देवाचं लक्षात आलं की लोणी खायचं नाही, पण लोण्याचा गोळा चौकून मोठा जशाल तसाच होता ना आतून चटजिबीन वाढा. छोटच वाढा ना आतून सगळाच वाढा सगळाच वाढा. आणि मग काढून घेताना हलका लागला. तो पूजा करणाऱ्याच्या लक्षात आलो कस काय अवघडच झालं. देवाच्या जवळ गेलेल्या माणसाला वाटते देवानं खाऊ नये, त्यानं खाल्ल्यावर आमचं कसं व्हायचं. आपल्याला तर कुसळच खाणं आहे का नाही. सगळे म्हणले देव लोणी खा, लोणी खा तू लोणी. जाऊ दे म्हणले, काल दूर गेले असतील जेवले नसतील त्याच्याकरता भूक लागली, खाऊ द्या लोणी. मग काढा काकडा चिमणी भाऊ. काकडा तुपात पेटवलेला काकडा जवळ 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 जवळ. पुजारी हुशारच होते अनंत शास्त्री. पुजाऱ्याने विचार केला आता बघू देव जर खरा असला तर काकड्याला भेट नाही. चांगला पेटलेला काकडा मुद्दाम जवळ 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 नेला. नामदेवराय माग माग सर. पुजारी म्हणले अरे इतक्या दिवसात असं कधीच झालं नाही ना, असं कसं होय काकडा लावल्या माग कसं काय सरकायला देऊ. पाठीमाग काही निष्ठावंत वारकरी होते. काकड्याला ठराविक लोक बसायचे. वैकुंठवासी महंत भीमसिंग बाबा काकड्याला असायचे. हो महंत वैकुंठवासी बंकट स्वामी भीमसिंग बाबांचे चुलते. बाबांचं जरी नाव घेतलं तर वाईट थोडंच.
वैकुंठवासी बंकट स्वामी काकड्यांना बसायचे. त्यांचा काकडा ऐकण्यासाठी पुण्यातले गंधर्व यायचे. गंधर्व फार मोठमोठाली लोक यायची. अशी काही त्या काळातली, नामदेवरायाच्या काळातली काही तात्विक निष्ठावंत काकडा ऐकणारी लोक होती. पुजारी पाठीमागं गेले आणि त्यांना विचारलं, लोणी आत्तापर्यंत आमच्या 3 पिढ्या झाल्यात, देवानं लोण्याचा गोळा तोंडाला लावल्यावर खाल्ला नाही, आज अर्ध लोणी गायब झालंय. कशाचा प्रसाद वाटायचा आहे? मोठे पण वाटायला पाहिजे होतो. देवानं उष्ट केलेलं लोणी जर आपल्याला प्रसाद भेटत असेल तर याच्यापेक्षा आनंद कोणता मोठा आहे? पण माणसं लय चालू, देव खात नाही म्हणून नैवेद्य दाखीत येत. या माणसं आग्या मोळाच्या माश्या आहेत. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते आणि गांधावाला चालल्यावर त्याला डसात्यात. आग्या मोळाच्या माश्या आहेत, काय नसते. माणसं कीर्तनात बसली म्हणजे लय साधू आहेत का? आता लोकनाट्य लावा ना, याच्यातले 25% तिकडं काय नसते, कोणीकडे जाते कोणीकडे बी. पण मला असं वाटतंय खिरीतला चमचा कडीत घातलेला जमतो बरं. आधा कदा खीर वाढ्यावर जर चमचा नसल तर मग त्या चमच्यानं कडी वाढायला जमती माऊली. पण कढीच्या चमच्यानं खीर वाढली की चटच इचकत आहे. एखाद्या वेळेस तिकडे इकडे आले तर धकतेन चमचे, पण हे चमचे तिकडे गेले मग सगळं इचकत आहे. विठाला विठाला हो, एरवी देव भेट नाही हो म्हणे. एकदा संत नरहरी महाराजांच्या घरी जगाच्या मालकांनी लढ हातात धरली तर ते त्यांच्या त्या सोन्याच्या लढीने हात भाजले तरी काही खंत करत नाही. 12 गाव अग्नी गिळला तरी काही खंत नाही. आणि काकड्याला देव भ्यालाच. वारकऱ्यांनी सांगितलं, पुजारी बाबा जरा काहीतरी दुसरंच आहे. अरे वारकऱ्यांनी दुसरंच आहे म्हणल्यावर ते दोरे गंड्याच्यात नादी लागली. त्याला वाटलं दुसरंच आहे म्हणल्यावर काय दुसरंच असं. ते म्हणले दुसरं तिसरं काय नाही. आज नामदेवराय दिसत नाहीत. नामदेवराय दिसत नाहीत. कारण सज्जनांनो, लोणी खायचं नव्हतं पण विटेवरच्या मालकानेच सद्भावना दिली. लोणी खाय त्याला बी कळालं पाहिजे की नामदेवरायाचा अधिकार किती मोठा आहे. हे विटेवरच्या मालकाने सूचित केलं. वारकरी लय मोठा असतो राजेव. नामधारका इतका मोठा जगात कोणीच नाही. ऐशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. ब्रह्मवेत्ते तर 4च सांगितले. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी. हरीशी जाणोनी हरी झाले. 4 ब्रह्मवेत्तेच सांगितले. पण आईशे ब्रह्मवेत्ते अपरंपार. कोटीन खरवण खरवण अब्जन शंखून असं नाही सांगितलं. अपरंपार ब्रह्मवेत्ते. पण नामधारकाची बरोबरी नाही. काय ताकद हो नामधारक विटेवरच्या मालकाच्या जागेवर. सामान्य नाचणे. चला पुढे. नामदेवरायाच्या घरी दगड होता. त्या दगडावर पाय सोडून 2 देव बसले. एक विटेवरचे मालक बसले आणि एक काशीतले मालक बसले. दगड होता आंघोळीचा. बाथरूम कशाची होती माहिती आहे? स्टाईलची फरची नाही, शावर नाही, झोपून आंघोळ करायचं नाही, बसून आंघोळ करायचं नाही, उभ्यानं आंघोळ करायचं नाही. एका घरी बाथरूम होतं. मोठ्या माणसाच्या घरी गेलो तर आम्ही. ते म्हणले याच्यात झोपा. झोपलं. म्हणलं तू इथंच राह, हे मला दाबीन. आपण कशाला? मला एक कळतंय, जिला गौऱ्या लावता येत नाहीत का तिने धिरडे करू नये. पिठाचा नाश होतो ना. आणि जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिनं बासुंदीच्या नादी लागू नये. दुधाचा खराबा करीन ना चिमणी. कशाला आगावपणा, फुकट कळण शेली वळवळ. आपण इकडे वड्यानं आल्याला आंघोळी करणारे माणसं एवढ्या टपात असतं का कुठं ते? हो ना. ज्याला नाही पाहायला भेटलं चित्रात आणि त्याला कुठं खाता येत असतं का ते? म्हणलं तुम्ही इथंच राहावं. पहिली गोष्ट कोणाची तर आंघोळच करीत नाही यात्रेशो हा नियम. पण योग आला 2 कीर्तन असल्यावर मला झोपिलं. ते बटन दाबले बरोबर पाणी आलं गरम. तर मी म्हणलं मला झोपिले, आता मला अंग चोळावं लागणं. तुम्ही ताण घेऊ नका. बटन दाबल्यावर 4 हात आले. आता नरम होते प्लॅस्टिकचे आणि ते मला चोळीत होते.
मी त्याला म्हणलं बस झालं याय ना चोळीत चोळीत इथं दाबुनी म्हणजे बरं आहे. तू या टपातच बाळ्या मारायचा म्हणलं मला उचल पटकन. ते म्हणलं ते कुठंच जात नाहीत काय दाबीत नाहीत काय नाहीत सगळं अंग चोळून काढते तुमचं. म्हणलं जाऊ दे आधीच हाड मोडेले पुन्हा दाबायचं ते. असं काही नव्हतं नामदेवरायची तर काय नव्हतं मावली. पाय सोडून बसले वतनात पाणी तपिलतं वतन. या टिकल्यावाल्याला थोडंच कळत असते वतन. जुन्या म्हाताऱ्याला माहीत असतं वतन. बाथरूमला भिताड होते. चूल आतून होती सरपण घालायचं बाहेरून होतं. मधली मधीच पाणी वतन. जुन्या लोकांना कळते बायाला जुनं जुनंच होतं. आमची एक पाहुणी मुंबईला शिकली आणि खेड्यात दिली. शिकली मुंबईलाच तिथंच मामाची तर राहत होती वडापाव खात होती. तिची मामी अशीच पिराला कापायच्या लागी आणि मामा तर पागलच केलतात. तेव्हा असाच कंटुल्या कंडक्टरनं बेल दिली की थांबतीन सुटली की सुटती असाच मामावी. ते मसुबाला कापायच्या कामी पण पैशाचं कोंबडं होतं. खेड्यात दिली आणि बऱ्या घरी दिली. आता बऱ्या घरी दिल्यावर ते चांगलं वारकरी घर होतं. सासू चांगली होती सात्विक बिचारी मिरच्यावानी नव्हती आगाव बरी होती सासू. मग सासूनं सांगितलं सुनबाई तुम्हाला काही येत नाही मी तुम्हाला महिनाभर शिकिते. आव जाऊ नसन बोलली म्हणा. म्हणली असन बाई तुला काही येत नाही मी तुला महिनाभर शिकिते तू शिकन मग नंतर स्वयंपाक कर. तर सासू स्वयंपाक करताना बाजूला बसावं ना. किचन वाटा समजून पुढच्या याच्यावर बसली. म्हणली आत्या किचन वाटा गरम लागायला. ती म्हणली किचन वाटा नाही उल आहे जलशील बाजून सरक. उल ह्यावच बसली ना. उल ह्यावच कर असतो काय कायचा मोठा कर असतो. कुडाची बाथरूम नाही कुडच होता पण पानगवताचा कुड होता. पानगवत जुन्या लोकांना माहित असते. पानगवत त्याला कंस येत असते आणि त्या पानगवताची कंस कुटून त्याचा कप करीत होते आणि कप कामी येत होता चिलमी पेटवायला. काही काही कशा माना हादिल्या बघा ना. पोटकिडे आहेत त्याच्यातले लगेच कळत त्याला. फक्त जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं आणि जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळालं म्हणजे कोणते शान आहेत हे पण 72 रुपयाच्या सिगरेट वाढायला येतं. थुत्र पाहिल्या कळतं कोण नालायकपणा करत. विठाला विठाला कुडाची पानगवताची बाथरूम विनोद सोडून द्या. पाणी तापलं. एक तांबा विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर. तांब्या कशाचं लोटकं होतं. दुसरं लोटकं काशीतल्या मालकाच्या डोक्यावर टाकायचं. स्नान आटपलं. आतमध्ये गेल्या. जना काय भक्तीचं टोक होत्या जनाबाई. जी बाई साहेब आई साहेब जी निरंजनी घेऊन ये. जनाबाईनं दिवा मुटका केला. कणकीचा दिवा केला. एक लक्षात असू द्या दिपवाळीचं पहिलं ओवाळणं दगडावर वळीत असतात. आंघोळ करून मालक घरात जायच्या आधी बाथरूमच्या बाहेरच उभा गंध लावून मग अक्षिदा लावून ओवाळायचं असतं ते दगडावरलं. हे ओवाळणं प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात आलं पाहिजे. अजून एकदा दगडावच ओवाळीत येत पण गेल्यावर विठाला विठाला. जनाबाईनं सांगितलं आई साहेब दिवा मुटका वाद सगळं भरलेलं आहे घेऊन यायले. पण गोनाबाई म्हणल्या जरासं थांब ना. नाचतोय नाचतोय सांगतोय नाचतोय नाचतोय. गोनाबाई म्हणल्या जना जरासं थांब. काय करायचं आई साहेब. अगं जगाच्या मालकाला स्नान घातले पण टावेल नाही ना आपल्याकडं. त्याचं डोकं कशाने पुसायचंय. जनाबाई म्हणले आई साहेब आंघोळ होऊन 20 मिनिटं झालेत पाणी अंगालाच वाळलंय पुसायचं कामच नाही. चला तुम्ही तिकडं. आवाज दिला जना जी प्रभू कायच नाहीत गोनाबाई निरंजनी घेऊन. जनाबाईनं सांगितलं प्रभू टावेल नाही तुमचं अंग पुसायला. इटेवरच्या मालकानं सांगितलं जना ज्या पदराखाली नामा झाकलाय ज्या पदराखाली नामा झाकलाय. नामदेवराय लहान असताना आई लहान लेकराला पाजत असताना मांडीवर घेती चोळीची गाठ सोडती मुखामध्ये स्तन देती
आणि लेकरू पाजत असताना डोक्यावरचा पदर त्याच्या अंगावर टाकती. जना ज्या पदराने नामा झाकलाय तो पदर किती पवित्र असेल, आणि त्या पवित्र पदराने माझं तोंड पुसायचंय. पदर माथ्याचा काढिला बाळ नंदाचा पुशिला. आणि मग आईसाहेबाला सांगितलं, माय तुमच्या पदरानं देवाचं तोंड पुसायचंय. तो भगवान काशीतल्या मालकाला म्हणले, प्रभू आपलं तर सगळं वाळून गेले ना, आता काय पुसायचंय. काशीतल्या मालकानं लगेच जटा मोकळ्या केल्या आणि गंगेला सांगितलं, मला भिजवून यायला भिजव. लगे दोघायला भिजलं वले आणि मग पदरानं दोघायचे चेहरे पुसले. काय नशिबवान बाई असेल हो, जिच्या डोक्यावरच्या पदरानं काशीतल्या मालकाचा चेहरा आणि विटेवरच्या मालकाचा, आणि हे सुद्धा पुसू द्यायलेत. हे फक्त भक्तीचं टोक आहे. म्हणून या भक्ताच्या सानिध्यात या वस्तीत नाचायलाय, म्हणून नाचे. वा वा, छान. किती वेळ राहिला? 14 मिनिटं का? 8:30 ते 10:30 बोलता आला. आज 7-8 दिवसापासून जालना हॉस्पिटललाच होतो हुशे साहेबांकडं. त्यांची कृपा, सात्विक डॉक्टर आहेत. त्यांनी या शरीरावर चर्या केली म्हणून लवकर दुरुस्त केलं. आधीच बॉईल जन्मोड आणि त्याच्यात गाईच्या गोठ्यात पोड गुडघं फुटलं पुन्हा. चांगली चर्या करते डॉक्टर हुशे साहेब जालना हॉस्पिटलचे. असो, एक पुरावा सांगतो पुन्हा तुम्हाला. भक्तीचं कर्ज देवाच्या डोक्यावर याच्याकरता देव नाचतोय. रिकामा नाही ते. पैसे कशाला घेलो? कारण पैशाची मालकीनच त्याची बायको आहे. बायको जवळ पैसे माऊली कोणाला असतील? लाखात एखादी येडपट असती, ती नवऱ्याचे पैसे भावाला देती. अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब समुद्राच्या पलीकडे झोपलंय समजायचं. अशी ज्याला बायको भेटली त्यानं बाई संग लग्न केलंय म्हणायचंच नाही, साडी नेसती म्हणून बाई म्हणायचंय. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशे पायंदळ भाला, आणि अवकुसळ बायको रिकामी जागा भाला. विठाला विठाला.